मस्त असाल, मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। मी देखील मस्त आहे, मजेत आहे आणि माझ्या YouTube फॅमिलीसाठी व्हिडिओ बनवत आहे। तर थंबनेल बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल, 60 लाख महिलांचे पैसे बंद होणार। त्यामध्ये तुमचे नाव देखील आहे का ते तुम्ही चेक करून घ्या। तुमचे पण पैसे बंद होऊ शकतात। आतापर्यंत बहुतेक महिलांना वाटतंय की आम्हाला आतापर्यंत पैसे मिळत आले, यापुढेही आम्हाला पैसे मिळणार। तर बहिणींनो, असे नाहीये, कारण 60 लाख महिलांचे पैसे बंद होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा। ह्या व्हिडिओत मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे आणि मुळात व्हिडिओ जास्त मोठा नाहीच आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। ही नवीन अपडेट आलेली आहे, त्यामुळे ही नवीन अपडेट तुम्ही देखील बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना देखील शेअर करा, म्हणजे ही नवीन माहिती त्यांना देखील मिळेल। तुमचे पण पैसे बंद होणार असतील आणि तुम्हाला कळणार देखील नाही, पैसे आले आता आम्हाला टेन्शन नाही, तर असा विचार न करता व्हिडिओ पूर्ण बघा। 7व्या हप्त्याची तारीख देखील आपण पाहणार आहोत। अपात्र महिलांची यादी देखील आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला कोणी SMS, मेसेज किंवा फोन करणार नाहीये की तुमचे पैसे बंद झालेत का तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाहीये। त्यामुळे तुम्हाला ह्या कुठल्याच गोष्टीचं काहीच कळणार नाहीये। हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर मात्र तुम्हाला कळून जाईल की तुम्ही या योजनेच्या पात्रतेत बसता का नाही, का तुमचा नंबर त्या 60 लाख महिलांपैकी एक आहे ज्यांना मिळणार नाहीये पुढचे पैसे, जे होणार आहेत योजनेतून बाद। त्या पडताळणीमध्ये जर 2.5 लाखापेक्षा अधिक ज्या महिलांचं उत्पन्न असेल त्यांचे अर्ज बाद होणार आहेत। म्हणजे ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांचे अर्ज बाद होणार आहेत। ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे म्हणजे कार आहेत त्यांचे अर्ज देखील बाद होणार आहेत। त्यासोबतच एका घरात 2 महिलांपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केला आहे तर त्या महिलांचा अर्ज देखील बाद होणार आहे। ज्या घरात इन्कम टॅक्स भरत असेल अशा महिलांचा अर्ज देखील बाद होणार आहे। ज्या महिलांचे लग्न झाल्यावर दुसऱ्या राज्यात राहायला गेले आहेत आणि तरी त्यांनी ह्या राज्यातून फॉर्म भरला आहे तर अशा महिलांचे देखील अर्ज बाद होणार आहे। तर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल आणि तरीही तुम्ही लाडकी बहिणीचा फॉर्म भरला आहे आणि त्या योजनेसाठी तुम्ही पात्र ठरला आणि त्याचे तुम्ही हप्ते देखील घेतले आहात, तरीही तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेताय म्हणून तुम्ही ह्या योजनेतून बाद होणार आहे। तर अशाच पद्धतीने जवळजवळ 60 लाख महिलांचे अर्ज बाद होणार आहेत आणि त्यांचे पैसे बंद होणार आहेत। आता या महिलांना पैसे मिळणार नाही। हे यादी बनवण्याचे काम सुरू झालेले आहे। तर हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार सरकारने आता ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहे त्यांची लिस्ट काढण्यास सुरुवात केलेली आहे। या योजनेत सरकार मोठी ऍक्शन घेण्याच्या तयारीत आहे। सरकारच्या या निर्णयामुळे 25% महिलांचे अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारचे 900 कोटी रुपये दर महिना वाचू शकतात। मग आता तुम्ही विचार करा, 60 लाख महिलांचे अर्ज बाद होणार आहेत। 60 लाख महिलांना पुढचा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, हप्ता मिळणार नाही आणि ह्याचमुळे सरकारचे 900 कोटी रुपये दर महिन्याला वाचणार आहे। तर जेव्हा आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता तेव्हा त्यांनी निकष दाखवले होते, तेव्हा त्यांनी त्या अर्ज करण्या अगोदरची पात्रता दाखवली होती। मात्र काही महिलांनी त्या निकषांना डावलून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला, त्यांचा लाभ देखील घेतला। तर अशा महिला आता या योजनेतून बाद होणार आहेत आणि खरंच ज्या महिलांना, ज्या बहिणींना गरज आहे त्या पैशाची, त्याच बहिणींना पुढचा हप्ता मिळणार आहे। तर मित्रांनो, हीच आहे ती महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, कारण माझ्या चॅनलवर मी देत असते महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट। तर भेटूया नवीन पुढचा महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन पुढच्या वेळेस। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।